नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. राज्यामध्ये मित्रांनो आता पॅट चाचणी लवकरच सुरू होणार आहे आणि या चाचणी दरम्यान आपल्या शाळेची पटपडताळणी सुद्धा होणार आहे. तर मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2025-26 हे अंतिम टप्प्यामध्ये आहे. लवकरच आपले जे परीक्षा आहे, द्वितीय सत्र परीक्षा म्हणजे संकलित मूल्यमापन भाग 2 पॅट चाचणी हे सुरू होणार आहे. आणि मित्रांनो, शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. या पॅट चाचणी दरम्यानच आपल्या शाळेची पटपडताळणी सुद्धा होणार आहे. तर मित्रांनो, राज्यातील शिक्षण विभागाकडून हे महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि या निर्णयासाठी शिक्षक संघटनेकडून तीव्र विरोध सुद्धा दर्शवण्यात येत आहे. कारण तसंच आहे मित्रांनो, कारण संपूर्ण हे जे दिवस आहे अत्यंत कामाचे आहे, परीक्षेचे आहे आणि या दरम्यान जर पटपडताळणी होत असेल तर शाळांसाठी ते खूप अवघड होणार आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती त्या परिपत्रकाची आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, राज्यात पॅट चाचणी दरम्यान होणार शाळांची पटपडताळणी. राज्याच्या शिक्षण विभागाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. शिक्षक संघटनांचा तेवढाच विरोध सुद्धा दर्शवण्यात येत आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, शिक्षण विभागाचं हे जे महत्त्वाचं परिपत्रक आहे हे दिनांक 31 मार्च 2026 ला निर्गमित झालेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून. तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती इथे आपण जाणून घेणार आहोत. प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक, जिल्हा परिषद, सर्व शिक्षण निरीक्षक, गृह मुंबई. आणि विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबाबत संदर्भ दिलेला आहे 3/11/2025 जे परिपत्रक होतं त्याचा. तर बघा, उपरोक्त अनुषंगाने राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे. तर महत्त्वाच्या सूचना मित्रांनो या पटपडताळणीबाबत देण्यात आलेल्या आहे. इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्याची आवश्यकता नाही. बोर्डाच्या परीक्षेमधील विद्यार्थी उपस्थिती ही ग्राह्य धरण्यात येईल. शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये इयत्ता 11वी मधील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेतील मराठी, इंग्रजी आणि भौतिकशास्त्र या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी पटपडताळणी करण्यात यावी. इयत्ता 2री ते 8वीच्या वर्गाच्या बाबतीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यमापन चाचणी म्हणजे पॅट परीक्षेच्या दिवशीच म्हणजे 11/4/2026, 15/4/2026 व 22/4/2026 रोजी करण्यात यावी. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे आपल्या जिल्हा परिषद शाळांसाठी. आपली जी पटपडताळणी होणार आहे ती पॅटची जी चाचणी असणार आहे त्याच दिवशी होणार आहे, जसं 11 तारखेला, 15 तारखेला आणि 22 तारखेला. त्यानंतर बघा, इयत्ता 9वीच्या वर्गाच्या बाबतीत पटपडताळणी उपरोक्त तारखांच्या 11/4/2026, 15/4/2026, 22/4/2026 दिवशीच करणे नियोजित आहे. म्हणजे 9वीची पटपडताळणी सुद्धा त्याच दिवशी होणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्व शाळांमधील पटपडताळणी दिनांक 11/4/2026, दिनांक 15/4/2026 व दिनांक 22/4/2026 या 3 दिवशी करण्याच्या अनुषंगाने इयत्ता 9वीचे मराठी, गणित, इंग्रजी या विषयाची वार्षिक परीक्षा अनुक्रमे 11 एप्रिल, 15 एप्रिल, 22 एप्रिल रोजी आयोजित करण्यात याव्या. तसेच इयत्ता 11वीच्या बाबतीत मराठी, भौतिकशास्त्र व इंग्रजी या विषयाची वार्षिक परीक्षा सुद्धा अनुक्रमे 11, 15 व 22 एप्रिल रोजी आयोजित करण्यात यावी, जेणेकरून राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 2री ते 9वी व इयत्ता 11वीची पटपडताळणी उपरोक्त दिवशीच पूर्ण होईल. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याच्या अनुषंगाने स्टुडंट पोर्टलवर HM लॉगिन, क्लस्टर हेड लॉगिन, BO लॉगिन, EO लॉगिन वर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पटपडताळणीच्या अनुषंगाने शाळेस भेट देणारे पथक उपरोक्त लॉगिनचा वापर करून हजर व गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करतील. या सुविधेबाबत सविस्तर माहिती सूचना आपणास 7 एप्रिल 2026 रोजी किंवा तत्पूर्वी कळवण्यात येईल. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, अधीक्षक, शालेय पोषण आहार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, डाएटचे अधिव्याख्याता, वेतन व भविष्य निर्वाह निधीचे पथक, अधीक्षक, विस्तार अधिकारी, संवर्ग इत्यादी यांची नेमणूक शाळेस भेट देणारे पथक म्हणून करावी व शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन पटपडताळणी करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी. शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक यांनी शाळांनी या पटपडताळणीचे नियोजन आपल्या पातळीवरून एकत्रितपणे करावे. अंमलबजावणीस प्रभावीपणे होईल याकडे लक्ष द्यावे. डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक, शरद गोसावी, शिक्षण संचालक, पुणे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे. सर्व शाळांची, राज्यातील सर्व शाळांची इयत्ता 1ली ते 9वी आणि 11वी या इयत्तांची पटपडताळणी होणार आहे आणि ज्या दिवशी पॅट
ची चाचणी असणार आहे 11 एप्रिल, 15 एप्रिल किंवा 22 एप्रिल याच दिवशी ती जे पडताळणी आहे ते होणार आहे. संपूर्ण सूचना आपण इथे बघितलेल्या आहे. आणि मित्रांनो, यासाठी आपल्याला जे सरळचं स्टुडंट पोर्टल आहे त्यावर याची अपडेट येणार आहे, त्यावर याची सुविधा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे. शासनाच्या शिक्षण विभागाकडून मित्रांनो आपल्या पॅटची जी चाचणी असणार आहे त्याच दिवशी आपल्या शाळेची जी पडताळणी आहे ते करण्यात येणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. मित्रांनो, पोर्टलवर जी काही अपडेट येणार आहे याबाबत काही टॅब वगैरे येणार आहे आपल्या HM लॉगिनवर, ती आल्यानंतर त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.